आता या कठड्यावरती चढून जे आंदोलन करतायत ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये त्यांनी जे वक्तव्य केले त्यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांना आता पोलीस ताब्यात घेत आहेत। मात्र जो आक्रमकपणा आहे पोलिसांचा असेल किंवा मग मोर्चात सहभागी होणाऱ्या लोकांचा असेल तो स्पष्टपणे पाहायला मिळतो आहे। खरं तर या सगळ्या लोकांच्या माध्यमातून एक प्रश्न प्रामुख्याने विचारला जातोय तो म्हणजे जर अमराठी लोकांचा मोर्चा अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये निघू शकतो, मोठ्या संख्येने त्यांचं शक्ती प्रदर्शन होऊ शकतं, तर मग मराठी लोकांचं शक्ती प्रदर्शन का होऊ शकत नाही? मराठी लोकांना मोर्चा काढायचा अधिकार नाहीये का, असा प्रश्न विचारतायत सगळी मराठी लोक। आणि फक्त पक्षाचीच लोक नाही तर वेगवेगळ्या घटक असणारी त्याचबरोबर मराठीवरती प्रेम करणारे जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांनी सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्यांना सुद्धा आता ताब्यात घेतलं गेलेलं आहे। जो ओम शांती चौक मधला जो चबुतरा होता, कठडा होता, तिथे जे लोक वर चढलेले होते आणि सरकारच्या विरोधामध्ये भाषणं देत होती त्यांना सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यांचा आक्रमकपणा तेव्हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला। मात्र तासाभरासाठी आम्हाला कोण काय करू शकत नाही आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं की देवेंद्र फडणवीस गुजरात मुख्यमंत्री आहे। त्या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मोर्चाची पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही मराठी म्हणून कायम एकत्र राहिले, ही एकजूट झाली। हे धडपशाहीचं सरकार जे चालू आहे, जेव्हा गुजराती मारवाड्यांचा मोर्चा निघाला तेव्हा कुठलीही परवानगी त्यांना पण नव्हती। किती गुजराती मारवाड्यांना नोटीस देण्यात आले, किती गुजराती मारवाड्यांना कारवाई करण्यात आली आणि किती गुजराती मारवाड्यांना जसं जमावबंदी करण्यात आली, पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा मराठी माणूस मोर्चा काढत होतो मात्र आम्हाला ती संधी दिली नाही का? कारण की अन्न परप्रांतीय वोट आहेत महाराष्ट्राची 107 हुतात्म्यांची काही देणं घेणं नाही। त्यांना मराठीवरती यांचा जो द्वेष आहे तो याच्यातून दिसून येतो आणि हो देवेंद्र फडणवीस पोलिसांनी पूर्णपणे दडपशाही केली आहे। मला असं वाटतंय मी गुजरात मध्ये येऊन मोर्चा करतोय, अरे मराठी माणसाने महाराष्ट्रात नाही तर काय